आम्ही आमचे मिळालेले 200 तिकीट्स गो कार्टिंग साठी ऑल रेडी. बघा ही नवीन इन्व्हेन्शन आहे. लोकांनी डॅशिंग कार्य खूपच सिरियसली घेतले. अँड लुक एट दिस. सो हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय मिनी वर्ल्ड वे थिंग्स आर सॉर्टेड विथ लाईफ गोइंग ऑन. सध्या मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आज ना मला खरंच कोल्हापूर हे एक्सप्लोअर करायचं होतं. कोल्हापूर किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूचे जे काही जागा असतील ते मला खूप एक्सप्लोअर करायचे होते. सो मी सर्च केलं की काही आहे का विजिट करण्यासारखं. आणि देन आय केम अक्रॉस विराज जंक्शन. आणि विराज जंक्शन इज अ प्लेस जिथे मला ना खूप महिन्यांपासून म्हणजे खूपच महिन्यांपासून व्हिजिट करायचं होतं. बिकॉज ऑफ सम रिझन्स हे ते मला ना व्हिजिट करायलाच मिळालं नव्हतं. बट देन टुडे आय वॉज लाईक लेट्स गो, जर मिळते तर लेट्स गो आणि लेट्स व्हिजिट दिस प्लेस. ऑल्सो वी पार्क असं म्हटलं तरी चालतं बहुतेक त्याला. आणि तिथे ना फ्रॉम मॅगडी, KFC टू नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन हे सगळ्या गोष्टी मिळतात फूडच्या. आणि तुम्हाला माहीत असेल माझे ब्लॉग्स व्हिडिओज बघून की मी किती फूडी आहे, त्यामुळे मला डेफिनेटलीच ते जाऊन एक्सप्लोअर करायचं होतं. तर तेच आम्ही चाललोय आज. ऑल्सो दिया पण आलेली आहे. आणि दियाचं काय चाललंय गेस करा. दियाचं चाललंय फोटोशूट. आणि मेन गोष्ट म्हणजे मी चालले तिथं एकच कारणासाठी, कारण तिथं आहे गो कार्टिंग गाईड. ओ माय गॉड, म्हणजे तुम्हाला आता कळालंच असेल माझे व्लॉग्स बघून की माझे ऑलमोस्ट व्लॉग्स हे सगळे कारमधून सुरू होतात. सो आय एम अ कार गर्ल असं म्हटलं तरी चालेल. अँड आय जस्ट आय एम मॅडली इन लव्ह विथ कार्स असं म्हटलं तरी चालेल. आणि जेवढीच मी बॅड बोलिंगमध्ये होते तेवढीच मी परफेक्ट गो कार्टिंगमध्ये आहे. हे तुम्हाला आता दिसेल थोड्याच वेळाच्या व्लॉगमध्ये. कारण जिथे कारची गोष्ट येते तिथे मी नसणार, इट्स इम्पॉसिबल. सो गाईज इथे सगळे आलेले आहेत. सो लेट्स गो. सो गाईज आम्ही पोचलेलो आहे विराज जंक्शन आणि दिस इज हाऊ इट लुक्स. आणि इथे सगळे अजून आहेत. हो केलं, इथे आहेत सगळेजण. विराज जंक्शन इज सो प्रिटी. आणि तिथे ना एक लायनचं स्टॅच्यू पण आहे विच इज अगेन व्हेरी प्रिटी. आणि इथून ना ते सगळे स्टोर्स सुरू होतात. पिझ्झा हट, हल्दीराम आहे आणि बाकीचे सगळे पण इथून. मॅगडी आलंच. मॅगडी आहे. आणि इथे आहेत हे लोक चाललेत मला सोडून. अरे मस्त एकदम पार्टी वाईब्स देते हे मला. सो हे जे आहे ना ते स्नोवालं जे मी म्हटलं ना स्नो पार्क आहे. इथे आय गेस थोडे आर्केड गेम्स आहेत. सो आता हे इथे जे अम्युजमेंट पार्क जे आहे ना ते प्रॉपर इथे आहे. वॉटर पार्क ह्याच्या पाठीमागे आहे. ओ माय गॉड, दिस लुक्स सो ब्युटिफुल. अँड लुक एट दिस, सो ब्युटिफुल. सो इकडचे जे रेट्स आहेत ना हे आहेत वी पार्कचे. हे आहेत ते जे गेम लिस्ट आहे ते त्याचे हे आहे. आणि जे स्नोचं आहे ते हे आहे. आणि अम्युजमेंट राईड्स जे आहेत जे आता आपण बघितलं त्याचे रेट्स हे आहे. सो आता आम्ही चाललोय वी पार्कमध्ये. म्हणजे जे आर्केड गेम्स आहेत ना ते आहेत तिथे. पाठीमागे जे होतं ते होतं स्नोचं काहीतरी होतं. पण इथे जे आहेत ना इथे सगळे मस्त बॉलिंग हे ते वगैरे असणार आहेत. सो आम्ही आर्केड गेम्स खेळणार. आणि ऑब्व्हियसली गो कार्टिंग. मी कसं गो कार्टिंग मिस करू. तर वी पार्क एकदा झालं की गो कार्टिंग. क्राऊड आहे नाही तशी आज. मला वाटलं ना वीकडे आहे म्हणून क्राऊड नसेल, पण क्राऊड आहे प्रिटी गुड. आय एम एक्साइटेड फॉर दिस गाईज. सो दिस इज, हे आमचं कार्ड आहे जे मिळालेलं आहे. आय मीन द वाइब इन्सेन. खेळल्यानंतर जे तिकीट्स वगैरे मिळतील ना ते इथे रिडीम करायला आम्हाला यायला पाहिजे. आणि दिस इज सो गुड. आम्ही का नाही आलो इथे पहिला. आय मीन दिस प्लेस इज इन्सेन. ओके, जर तुम्ही विराज जंक्शनला नाही आला असेल अजूनपर्यंत तर प्लीज या. कारण लुक ॲट द वाईब गाईज, लुक ॲट द वाईब. जिथे बघेल तिथे गेम्सच गेम्स आहेत, फक्त गेम्स आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे गेम्स आहेत बाय द वे. सो डेफिनेटली डू विजिट विराज जंक्शन. जा 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 ना पटकन. याच्यात आहेत ते बॉल्स येतात वरून.
टॅप टॅप. आता दियाची उंची मामी. खाली पडलेले बॉल्स घे. ओ माय गॉड. दियाचा स्कोर 13. काय करायली? गो फॉर इट. गेम ओव्हर. दियाचा स्कोर आहे 66. नाईस. वाह. A few moments later. सो आजी आणि मम्मा आता एअर हॉकी खेळणार आहे. अरे वा. लेडीजचा आईस हॉकी चाललंय मस्त. आजी गो फॉर इट. गोल करा गोल. ओके सो लास्ट 10 सेकंड उरले. मम्माचा स्कोर आहे 3. आजीचा स्कोर आहे 1. काय 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 गोल. आजी 2 आहे. लास्ट 10 सेकंड मध्ये बरं करतात. अरे टाइम इन्क्रीज झालेला आहे. गो गो गो. हे नाही संपलं. नाईस. मम्मा इज द विनर. कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा. आजी बेटर लक नेक्स्ट टाइम. जोरात मार. अमर. It was at this moment he knew. He fucked up. गाईज आय गेस लोकांनी डॅशिंग कार्य खूपच सिरियसली घेतले आणि खरंच डॅश करून टाकले. सो गाईज आता आम्ही चाललोय फायनली गो कार्टिंगला. आय एम सो एक्साइटेड. आणि ते लोक करतायत. त्यांचं झालं की मे बी सेकंड राऊंड मध्ये आमचं असेल. एक्साइटेड फॉर गो कार्टिंग दिया. हे आहे गो कार्टिंग गाईज. सो इथं मी गो कार्टिंगचे तिकीट काढलेले आहेत. थँक्यू. Here are the tickets. Let's go. So guys, go karting साठी all ready. Yes Diya, yes Manuraj. Woohoo! A few moments later. सो गाईज आमचं गो कार्टिंग झाल्यावर आमची हालत झाली अशी. कुठे आहे दिया? काय ती हालत? कुठे आहे? कसं वाटलं रे गो कार्टिंग? एक नंबर गाईज एक्सपिरियन्स. व्हिडिओज तर तुम्ही बघितले असतील. काय मजा आली गो कार्टिंगला. म्हणजे तुम्हाला जे रोडवर रेसिंग नाही करता येत ना ते तुम्ही गो कार्टिंगमध्येच करू शकता. आय मीन तुमचं स्पीड असतं. तुमची कार असते. पळा फक्त तुम्ही गाडी घेऊन. मस्त गाईज. खूप थकलो आम्ही. लिटरली खूप थकलो. फोटोशूट. सो आमची ना गो कार्टिंग खेळून ना जो स्पीड होता माझा. पण आय डोंट थिंक सो व्हिडिओमध्ये तेवढा स्पीड दिसतोय. पण जो स्पीड होता गाईज माझा आणि जे मी हरवलेला आहे त्या लोकांना मी फर्स्ट इयर. इन्सेन गाईज इन्सेन. तर आता आम्ही ना काहीतरी खायला जातोय कारण खूपच भूक लागले. त्या गो कार्टिंगमुळे तरी खूपच भूक लागले. आणि इथं राईस चालू झालेलं आहे. लेट्स सी. पण खाऊन तर डेफिनेटली नाही बस. लेट्स सी तर खाण्यासाठी काय आहे. तर आम्ही मागवलो डोसा आणि
मोमोज जे संपलेत खाऊन, पण मी अजून एक मागवले. आईस्क्रीम्स आणलेले आहेत आता. आमचा पिझ्झा पण आलेला आहे. हां आजी काय म्हटलीस? हां ट्राय करून बघ ना, बघ तुला कसं वाटतं. तसाच घे ना पूर्ण. हां घे घे. गाईज बघा ही नवीन इन्व्हेन्शन आहे. म्हणजे आय डोंट नो वाय, पण तरी आजीचे इन्व्हेन्शन असे नवीन. ए कागद तू काही म्हणतेस? आजी कसं आहे? सो गाईज आता झालेलं आहे आमचं खाऊन आणि आम्ही आजी बघा गाईज काय करायला. आजीला म्हणजे एकदा फॅन मिळाला माझा की बस आहे. हा ना, ती मला उत्तर पण देईना ॲट दिस पॉइंट, पण इट्स ओके गाईज. थँक्यू. सो आता आमचं खाऊन झालेलं आहे सगळं. आता आम्ही परत चाललो आहे आर्केड गेम्समध्ये. आय टेल यू वाय, बिकॉज आमचे ना अजून पॉईंट्स त्या कार्डमधले पॉईंट्स राहिलेले आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही ते तर संपूर्णच जाणार आहे, कारण इथे येणं जाणं जास्त नाही होत. तर लेट्स सी आता आणि काय काय खेळायचं आहे. स्टे ट्यून गाईज. गाईज आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा वाटतो तुम्हाला? जरा मोठ्याने बोल ना, माईक नाही लावलेला मी. दे मोठ्याने. हां नाही थांब की येऊ दे तर बॉल. हां दाब दाब. थांब 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 थांब. हां दाब दाब दाब. हो गेलं की. ओ माय गॉड. व्हॉट व्हॉट काय 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 चूज करायचं. वेट वेट गाईज दियानी जिंकलेला आहे एक टॉय. वाव. सो गाईज दियाला मिळालेला आहे एक मस्त क्यूट टेडी. ये येस इज ब्लू. सो गाईज आमचा आहे 8 आम्ही नंबर चूज केला आहे. सो आय रॉली थिंक की 200 तिकीट्स हे 8 मध्ये आहेत. 1 नाही 8 मध्येच 200 आहेत. प्लीज 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 200 200 200. अजून एक करायचं आहे. 3 49. गाईज 107 तिकीट आम्ही डिच केलेले आहेत. ओनली फॉर 1 दॅट के 8. प्लीज 200 200 200. Congratulations. You want 200. Woohoo. Oh my god. That is insane. Guys, congratulations. Oh my god. Guys, आमचे मिळालेले 200 तिकीट्स दिया घेऊन थांबले. Look at this. Look at this. अजून यायचे. सो गाईज मम्मा आणि मनुराज आता डॅशिंग कारमध्ये बसतायत. मम्मा इज इन द हाऊस गाईज अँड मनुराज इज हिअर. मनुराज डिप्रेशन कपमध्ये का असतोय हा एव्हरी टाइम. आली आली मम्मा आली. ड्रिफ्ट अगं हे मार. काय काय कसं होतं डॅशिंग कार? सो गाईज आम्ही आता बघणार आहे VR. आमचे रिॲक्शन्स तुम्हाला डेफिनेटली दिसतील. We received several reports of an entity that is destroying planets which have been already Spacecraft Jacob detailed. Original universe.
minutes later. सो आमचं आता VR हे गेम सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्ही बघितलेलं असणार की आमचं किती किंचाळलेलं आहे आम्ही, हे तुम्ही बघितलं असणार. दिया इथे आहे आणि मनुराज आता बॉलिंग करतोय आणि मनुराज ऑलरेडी सुरू पण झालंय आय गेस. मी दाखवते तुम्हाला. यस मनुराज, आणि तो एकटाच बॉलिंग करतोय कारण ह्या मुलीला इंटरेस्ट नाही म्हणते ती बॉलिंग करण्यात. सो येस. हो मनुराज इज हिअर. सध्या तरी स्कोर 0 आहे त्याचा. गुड गोइंग. 9 पेन्स पाडलेले आहेत त्यांनी. वाव. आणि तुम्हाला तर माहितच असेल की मी का नाही गेले. मागच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलेलंच आहे की माझी हालत काय झालेली बॉलिंग साठी. गाईज मनुराज काय खेळतोय आज. तो सगळा पूर्ण स्ट्राईक म्हणजे पूर्ण 10 on 10 पाडलाय त्यानं. आय एम इम्प्रेस्ड. आय एम लिटरली इम्प्रेस्ड. परवा जितका बाद खेळायचा तो तितकाच सुंदर आज खेळतोय तो. आय एम सो इम्प्रेस्ड. A few moments later. आमचे तिकीट जात आहेत आता आत. अँड स्टील काउंटिंग. आता तरी 138 झालेत पण अजून खूप एवढे आहेत गाईज, एवढे आहेत. लेट्स सी. ओके सो आय थिंक की 700 तिकीट्स होती. तुला काय वाटतं? 723. दिया तुला? दिया किती वाटतं? 700. दिया आणि मी सेम आहे. लेट्स सी कोण जिंकतंय. गेस टू गाईज. 640. 530. 545. आमचे तिकीट झालेत 545 आणि इथे आहेत प्राइजेस. लेट्स सी आम्ही काय चूज करणार आहे आता. तर गाईज आपल्याला काय काय मिळालं. 4 कार. ओ माय गॉड. 4 हायलायटर. 2 बॉल. आर यू ऑल हॅपी? सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला असे व्लॉग्स सारखे आणि परत नक्की बघायला मिळतील. टिल देन टेक केअर. बाय बाय अँड मीट यू इन द नेक्स्ट व्लॉग. गाईज से बाय. बाय. गाईज से बाय. बाय गाईज.